रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतात एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका. ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट. राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे अशा घटना सातत्यानं समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आहे. अलीकडेच ते आजारी असल्याचं चित्र समोर आलं होतं. एकनाथ शिंदे ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात दाखल झाले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांकडून राज्यातील पावसाची परिस्थिती, बचावकार्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे. विविध जिल्ह्यातील प्रशासनाशी संपर्क ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय. मुसळधार पावसामुळे प्रभावित भागांमध्ये तातडीनं मदत पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे सांगितलं जात आहे. तसेच आधी शिंदेंनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना कोणती अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे असे सांगितले आहे. ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे. यामध्ये वॉटर लॉगिंगचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे. कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग इथून होतं आणि जिथे आवश्यकता आहे तिथे सगळीकडेच पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत. त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे. हवेचा दाब जास्त असल्यामुळे या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे. परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.